त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो भारतीय. गेटवे ऑफ इंडिया पाहत होता ब्रिटिशांची अखेरची सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होता. स्वातंत्र्याचं कालचक्र भारतात पुन्हा गतिमान झालं. एक नवा सूर्य भारताच्या क्षितिजावर तळपू लागला. स्वतंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला. मुंबई, जिला फिरंग्यांनी बॉम्बे म्हटलं, तिथे पहिली ट्रेन धावली, पहिली फिल्म बनली. ती मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली. असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे मुंबई. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या